धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्ये अळ्या आणि किडे आढळलेत। पाथर्डी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काल चॉकलेटचं वाटप करण्यात आलं होतं आणि यामध्ये अळ्या आढळल्या असून पालकांच्या तक्रारी आल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांकडून चॉकलेट वाटप बंद करण्यात आलं। याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठवला जाणार आहे। शाळेमध्ये वाटण्यात आलेल्या चॉकलेट्समध्ये आता अळ्या आणि किडे सापडलेत। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत मिलेट न्यूट्रिटिव्ह बार हे महाराष्ट्र शासनामार्फत शाळेला प्राप्त होतात व सदरील हे चॉकलेट हे पॉकेट बंद असतात व सदरील चॉकलेट हे आम्ही काल विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले। वाटप केल्यानंतर संध्याकाळी काही पालकांचे तक्रारीचे फोन आले की सदरील ह्या न्यूट्रिटिव्ह बारमध्ये अळ्या किडे आहेत व म्हणून आम्ही उर्वरित विद्यार्थ्यांना पालकांच्या तक्रारीवरून हे वाटप बंद करण्यात आलेलं आहे आणि याबाबतचा अहवाल हा शासनाला कळवला जाईल। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। दरम्यान वारंवार अशा घटना घडत आहेत। वारंवार शालेय शिक्षण पोषण आहारामध्ये अशा प्रकारे किडे आढळत आहेत, अन्नामध्ये अशा पद्धतीने अळ्या आढळत आहेत आणि आता जो न्यूट्रिएंट बार या विद्यार्थ्यांना दिला जात होता मिलेट्सचा त्याच्यामध्ये सुद्धा अळ्या आढळून आलेल्या आहेत। त्यामुळे आता शालेय पोषण आहाराकडे महाराष्ट्र शासनाचं लक्ष असणार आहे की नाही, काळजीपूर्वक या सर्व विद्यार्थ्यांना या चिमुकल्यांना हा आहार देण्यात येणार की नाही असा गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे।